नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे बघूया. सरकारी कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी लागू होणारा वेतन आयोग यंदा दिनांक 1/1/26 पासून लागू होणार आहे. दिनांक 1/1/26 पासून 8वा वेतन आयोग लागू करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करून सदर समितीस आपले कामकाजाबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. सदर समिती पुढील 18 महिन्यांमध्ये अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. नवीन वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या अधीनस्थ येणाऱ्या सर्व सरकारी, रेल्वे कर्मचारी यांना लागू करण्यात येणार आहे. परंतु या नवीन वेतन आयोगामध्ये काहींना वगळण्यात आले आहे. पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग मिळणार का? नवीन वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये सुधारणा करण्याबाबत कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याने सदर समिती पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतीही शिफारस करणार नाही. याशिवाय केंद्र सरकारची नवीन वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत तरतूद नमूद नाही. यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ करिता सरकारमार्फत नव्याने विचार केला जाईल. सदर गठीत समिती पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत कोणतीही शिफारस करणार नाही, हे मात्र निश्चित आहे. नवीन वेतन आयोग कधी लागू होणार? नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/26 पासूनच लागू होईल, परंतु प्रत्यक्ष लाभ हा माहे सप्टेंबर 27 पर्यंत लागू होईल. यामध्ये दिनांक 1/1/26 पासूनचा वेतनाचा फरक रक्कम अदा केली जाईल. किमान फीडबॅक फॅक्टर. मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार किमान 2 पट फीडबॅक फॅक्टरप्रमाणे सुधारित वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणी सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे 7व्या वेतन आयोगातील विद्यमान वेतन श्रेणी 40% पर्यंत वाढ होईल. धन्यवाद.